नमस्कार, वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। बघा आपण हा कटोरीचा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे पूर्ण। बघा किती छान असं कटोरीचा पण ब्लाऊज इथे तयार झालेला आहे आपला। आणि आता हा द्यायचा आहे मला, गिरायकाचा ब्लाऊज आहे, तर त्याला हुक लावायचे राहिले। तर चला म्हटलं आपण हुक कशी लावायची परफेक्ट अशी। आपला ब्लाऊज जरी फाटला तरी आपली हुक नाही निघली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी आपण हुक लावण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। किंवा हुक जर सुरुवातीला तुम्ही क्लास केला, हुक नीट लावायला जमत नाही, तर त्यासाठी सुद्धा मी खूप महत्त्वाचे असे टिप्स देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा हा ब्लाऊज आपण जो हुक लावायची ती बाजू अशी हे करून घ्यायची, ओपन आतली बाजू वरी करून घ्यायची। सुरुवातीला आपण हुकाला कुठं कुठं हुक लावायचे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे। उंचीनुसार 5 किंवा 6 हुक आपण प्रत्येक ब्लाऊजसाठी लावू शकतो। तर बघा थोडंसं एक्स्ट्राचा दोरा आहे ते मी पण कट करून घेते। हा असं ब्लाऊज उलटा मध्ये काढून घ्यायचा याचा, हे आपल्या ब्लाऊजचं मध्ये झालं। हे जे मधलं हुक आहे ते इथे येणार आहे। तर आता ह्या ब्लाऊजची नॉर्मल उंची आहे, तर ह्यासाठी 5 हुक इनफ होतात। 5 हुकच आपण याला लावणार आहोत इथे। आणि हा आपण असं करून घ्यायचा, एकदम एकसारखी आपली हुक इथे लावून होतात। तर बघा इथे एक हुक येणार, म्हणजे 1 2 3 4 5 अशी। आणि आता आपल्याला बघा हुक घ्यायचे आहेत आपल्याला। तर आपण अगोदर हुक व्यवस्थित चांगले सगळे हुक व्यवस्थित आहेत का नाही हे एकदा चेक करून घ्यायचे। आणि त्यानंतर सुई दोरा घ्यायचा आहे। सुई दोऱ्यामध्ये आपल्याला 4 पदरी असं दोरवायचं, म्हणजे डबल होऊन घ्यायचं आणि त्याला असं खाली गाठ देऊन घ्यायचे, हे बघा असे। आणि आता हुक लावत असताना आपल्याला ब्लाऊज असा पकडायचा, असं पकडायचा। खालचं हुक आहे ते आपल्याला पहिल्यांदा लावायचं आहे। तर बघा हुक अशा पद्धतीने ठेवायचं। आपल्याला चेक करून घ्यायचं की आपण असं ब्लाऊज केल्यानंतर हुक कसं येतं। बघा हे असं बरोबर आहे। आणि हुक लावत असताना जास्त इकडे नाही आणि इकडे नाही, बरोबर आपल्याला थोडंसं इकडे थोडंसं गॅप ठेवायचा आणि हुक लावायचं आहे। तर बघा मी दाखवते, सुई अशी पकडायची, हे असं ओवून घ्यायचं आहे। बघा ते 4 वेळा 5 वेळा आपण हे करून घ्यायचं आहे प्रत्येक याच्यामध्ये। अशा प्रकारे जर तुम्ही हुक लावलं 4 ते 5 वेळा, जर ते एकदम फिक्स राहतं आणि ब्लाऊज जरी फाटता येईल परंतु हुक अजिबात खराब होणार नाही। आपण ब्लाऊज चांगलं शिवतो, सगळं होतं, फक्त हुक वगैरे नीट नाही लावली, हुक तुटली तरी कस्टमरचे खूप तक्रारी येतात। त्यासाठी तर आपण जेव्हा कस्टमरचे ब्लाऊज घेतो तेव्हा हे अशा प्रकारे काळजी घेणं खूप गरजेचं आहे। बघा ह्या बाजूला मी आता मारले 4, इकडे 4, आता हे खालून घेतलं असं आणि बघा हे असं करून घ्यायचं परत। आणि त्यानंतर बघा हे बरोबर इथे आडा बसतो, खूप फिक्स होतं या अशा आड्यामुळे। बघा पाहू शकता, बघा इथे सुद्धा 3 ते 4 आड्या आपण मारून घ्यायचे। आणि शेवटी आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची अशा प्रकारे। 1 किंवा 2 वेळा जरी तुम्ही दिले तरी चालणार आहे। आता बघा आपण पुढचं हुक लावत असताना आता इथे दोरा कट करायचा नाही, असंच ठेवायचा। दोरा नाही कट केल्यामुळे हुक निघण्याचे चान्सेस खूपच कमी होतात। तिथे परत गाठ द्या, हे करा ते करा, त्यापेक्षा त्यात सुद्धा आपला वेळ वाचतो। बघा दोरा लांब घ्यायचा। आता इथे मी हात शिलाई करून घेतली पाठीला, त्यातलाच तो उरला होता। आता शक्यतो आपण जेव्हा दोरा घेतो तेव्हा सगळी हुक एकदमच लावून होतात, जॉईंट वगैरे दोरा एखाद्या वेळेस थोडंसं द्यायची गरज पडते किंवा शक्यतो नाही। आता बघा इथे माझा दोरा संपणार आहे, तर मला इथेच गाठ देऊन घ्यावी लागणार आहे आणि इथून परत आपण सुरुवात करायची।
बघा तर हे झाले. तर मी कट करून घेते. तर हे हुक लावून झाले. आता पुढे आपण बघू. आता परत मी दोरवून घेते डबल त्याच्यामध्ये. आता थोडं जास्त घेते की आपले सगळे हुकही लावून झाले पाहिजेत. अशा प्रकारे 4 पदरी दोरा करून घ्यायचा. खाली इथे गाठ मारून घ्यायची परत. इथे बघा अशी खालून घ्यायचं. आता आपलं तिकडचं तर झालंय सगळं. इथे फक्त हे असं करून घ्यायचं आणि परत इकडे आपल्याला 3-4 आडे मारून घ्यायचे, म्हणजे अजिबात आपला हुक निघत नाही. आणि आपल्या चॅनलवरचे ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग तसेच ब्लाऊजसाठी खूप महत्त्वपूर्ण टिप्स, ब्लाऊजची डिझाईन वगैरे असे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा, म्हणजे काय होईल, मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्वात अगोदर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. इथे पाहू शकतात जे मधलं हुक 3 नंबरचं आहे ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या असं 4 आडे मारून शिवून घेतलेला आहे. जर तुम्ही नवीनच क्लास वगैरे केलाय, काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला जमत नसतात, त्या प्रॅक्टिसने होतात. तर बघा अशा प्रकारे तुम्ही हे नक्की ट्राय करा. काळजी घ्या. काम करत असताना व्यवस्थित असं काळजीपूर्वक काम केलं तर कस्टमरच्या तक्रारी येत नाहीत आणि आपलं कस्टमर वाढत जातं, कमी होत नाही. तर इथे मी गाठ देऊन घेतली. त्यानंतर बघा शेवटचं हे हुक आपण इथे लावून घ्यायचं. बघा सगळे हुक लावायची, व्यवस्थितच लावायची आपली आणि एका लाईनीमध्ये आली पाहिजे. ही तर बघा ही जर कमी जास्त इकडे तिकडे मागं पुढे झाले तर मध्ये गॅप पडतो, त्यामुळे व्यवस्थित एका लाईनीमध्ये ठेवूनच आपल्याला हे काम करायचं आहे. बघा आता हे सुद्धा आपलं झालंय हुक लावून. आणि तुम्हाला जर काही समजत नसेल तर कमेंट करून तसं सांगा. नक्कीच मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये ते समजावण्याचा प्रयत्न करेन. आणि याच्या पुढचा कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि काय समजलं असं वाटलं हेही मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरला की नाही, किंवा तुम्हाला थोडीशी जरी माहिती मिळाली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला. बघा गळ्याच्या बाजूला थोडंसं जाडसर असतं आपलं गोट वगैरे, आपण जे पायपिंग मारलेले असते त्याचं, तर तिथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित हुक हे आपलं लावून घ्यायचं आहे. बघा मी जो दोरा घेतला होता तो बरोबर झालेला आहे. आपली सर्व हुक इथे लावून तयार झालेले आहेत. शेवटी एकदम छान असे आपल्याला न निघणार असे 2 गाठी देऊन घ्यायचे. बघा इथे शेवटी 2 द्यायचे आहेत असं. त्यामुळे आपलं हे पहिलं हुक नाही निघलं तर कोणतीच हुक निघणार नाही. आणि बाय चान्स एखादं निघलं तरी मध्ये पण आपण गाठी व्यवस्थित दिलेल्या आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. बघा अशा प्रकारे आपण पूर्ण हुक लावून तयार झालेले आहेत आपले हुक. तर बघा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.